कसे आहात सगळे? स्वागत करते तुमचं मयुरीच्या मराठी व्लॉगमध्ये, जिथे आपण नेहमीच बोलत असतो फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईलबद्दल. डेली रुटीनसुद्धा मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केली आहे. जर तुम्ही बघितली नसेल ना तर मागचे व्हिडिओ आहे ना नक्की बघा न विसरता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे 10 ते 12 टिप्स शेअर करणार आहे की साडीमध्ये तुम्ही यंग स्टायलिश कसं दिसू शकतात त्या रिलेटेड. आपलं वय किती पण असो, पण आपण नेहमी प्रयत्न करत असतो की ॲक्च्युअल वयापेक्षा आपलं वय थोडं कमी दिसलं पाहिजे. कधी कधी काय होतं की आपलं वय ना खरंच कमी असतं, पण आपण अशा फॅशन फॉलो करतो, अशा फॅशन करतो की त्यामध्ये आपण थोडं वयस्कर असल्यासारखं दिसतो. म्हणून मी तुमच्यासोबत ह्या टिप्स शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, न स्किप करता. आवडला तर लाईक शेअर करा आणि जे नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग आपण बघूया टिप्स. तर साडी ना एक असा एकमेव आउटफिट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी स्लिम आणि छान दिसू शकतात. म्हणून जर तुम्हाला यंग दिसायचं असेल साडीवर, तुम्ही साडी नेसताना नेहमी फिट नेसा, छान नेसा आणि मॉडर्न साडी तुम्ही घाला. त्यामध्ये तुम्ही नक्कीच ना यंग आणि स्मार्ट दिसाल. तर सगळ्यात पहिले आहे ना साडी टाईप जो आहे ना, तर ट्रॅडिशनल साड्यापेक्षा तुम्ही थोडी भर जी आहे ना ती डिझायनर, मॉडर्न आणि ज्या ट्रेंडिंगमध्ये साड्या आहे ना अशा साड्यांकडे भर दिली पाहिजे. ॲक्च्युली काय होतं, ट्रॅडिशनल साड्या ह्या प्रत्येक स्टेटनुसार वेगवेगळ्या असतात. जसं महाराष्ट्र म्हटलं ना तर महाराष्ट्राची ट्रॅडिशनल साडी येते पैठणी. बनारस म्हटलं तर बनारसची ट्रॅडिशनल साडी येते ती बनारसी साडी. साऊथ म्हटलं तर साऊथची ट्रॅडिशनल साडी येते ती कांजीवरम साडी. ह्या जेवढ्या पण साड्या आहे ना त्या सिल्क आणि कॉटनमध्ये असतात. त्याच्यामध्ये थोडं लुक जे आहे ना ते थोडं मॅच्युअर्ड असल्यासारखं दिसतं. तर असं काही नाही की ट्रॅडिशनल साड्या आहे ना त्या पण खूप क्लासी आणि रॉयल लुक देतात, पण त्या ना जरा युथफुल नाही वाटत. तुम्ही कम्पेअर करून बघा, एका साईडला आहे ना मॉडर्न साडी घाला, एका साईडला ट्रॅडिशनल साडी घाला, तुमचं लुक जे आहे ना ते नक्कीच मॉडर्न साडीमध्ये यंग आणि युथफुल दिसेल. फॅब्रिक, ते जितके पण फॅब्रिक आहे ना जसं की सिल्क, कॉटन, टिश्यू, ह्या जितक्या पण मटेरियलच्या साड्या आहे ना यामध्ये लुक आहे ना थोडं बल्की दिसतं, थोडं वय असल्यासारखं दिसतं, थोडं मॅच्युअर दिसतं. पण आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे की साडीमध्ये आपण आहे ना उंच आणि स्लिम दिसलं पाहिजे. तर गो फॉर दिस ऑफ शिफॉन, सॅटिन, क्रेप्स किंवा सॉफ्ट नेट, सॉफ्ट ऑर्गेन्झा ह्या साड्या आहे ना याच्याकडं तुम्ही जास्त लक्ष द्या. ह्या फॅब्रिकच्या साड्या तुम्ही घ्या, त्यामध्ये तुम्ही ना नक्कीच यंग आणि युथफुल दिसाल आणि स्मार्ट पण दिसाल. तर पुढच्या टिपवर बोलायचं झालं म्हणजे कलर्स आणि प्रिंट्स. तर कलर्स आणि प्रिंट्स पण तितके इम्पॉर्टंट असतात आपल्या लुकमध्ये. म्हणजे जशी प्रिंट आणि जसे कलर असतात ना त्याच्यावर पण आपलं लुक डिपेंड असतं. तर जेव्हा पण तुम्ही साडी घ्या ना त्याचा कलर जो आहे तो असं व्हायब्रंट घ्या, थोडा लाईट कलरच्या साड्या तुम्ही पिक करा. त्याची प्रिंट जी आहे ती फन प्रिंट असली पाहिजे. वेगवेगळ्या प्रिंट ज्या आहे फन प्रिंट म्हणतो आपण त्याला, फ्लोरल प्रिंट पण तुम्ही म्हणू शकता त्याला. अशा प्रिंटच्या साड्या घ्या, त्यामध्ये लुक आहे ना खूप जास्त छान दिसतं, मॉडर्न दिसतं. आणि जेव्हा आपण मॉडर्न दिसतं तेव्हाच आपलं लुक जे आहे ना आपण जे आहे ना ते यंग दिसायला लागतो. म्हणून जर तुम्हाला यंग दिसायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त फन टाईपच्या साड्या ज्या आहेत त्याच्यावर भर द्या, तुम्ही नक्कीच यंग दिसाल. अवॉइड हेवी एम्ब्रॉयडरी साडी. तर आहे ना जेव्हा पण तुम्ही साड्या घेतात ना त्या खूप जास्त हेवी अशा खूप जास्त एम्ब्रॉयडरी असलेला बिलकुल नका घेऊ. इतक्या म्हणजे बिलकुल अशा छान नाही दिसत एम्ब्रॉयडरीच्या साड्या. जर तुम्हाला आवडत असेल ना तर एकदम लाईट सॉफ्ट एम्ब्रॉयडरी असलेल्या साड्या तुम्ही घ्या, किंवा ज्याच्यावर एम्ब्रॉयडरी नसेल अशा साड्या तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये लुक आहे ना खूप छान यंग आणि स्मार्ट दिसतं. जर तुम्हाला एम्ब्रॉयडरीच्या साड्या आवडतच असेल तर अशा डार्क कलर बिलकुल पण घेऊन आणा, जसं की लाल, हिरवा, पिवळा, बिलकुल पण छान दिसत नाही. एकदम व्हायब्रंट कलर तुम्ही घ्या, एकदम सॉफ्ट कलर तुम्ही घ्या की जे डोळ्याला बघायला छान वाटलं पाहिजे. त्याच्यावरची जी डिझाईन आहे, जी एम्ब्रॉयडरी आहे ना ती एकदम लाईट असली पाहिजे. तुम्ही नक्कीच त्यामध्ये यंग आणि छान दिसाल. तर टिप नंबर 5, बॉर्डर. तर जेव्हा पण तुम्ही साड्या घेतात ना तर अशा मोठ्या मोठ्या बॉर्डरवाल्या साड्या बिलकुल पण घेऊ नका. खूप जास्त बॉर्डरच्या साड्या निघाल्या आता. काठ म्हणू शकता तुम्ही की छोटी काठ, मोठी काठ, डबल काठ. शक्यतो अशा साड्या तुम्ही घ्या की ज्याला ना काठ नसले पाहिजे, त्या काठलेस पाहिजे. कारण जितक्या काठाच्या साड्या आपण घालू, जितक्या बॉर्डरच्या साड्या आपण घालू ना त्या बिलकुल पण चांगलं लुक नाही देत. एकदम मॅच्युअर्ड, एकदम वय असल्यासारखं लुक देतात. म्हणून शक्यतो लेस नसलेल्या, काठ नसलेल्या अशा साड्या तुम्ही पिक करा, अशा साड्या तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही ना नक्कीच यंग आणि स्मार्ट दिसाल. तर ब्लाऊजवर जास्त लक्ष द्यायची तुम्हाला गरज आहे, कारण सगळं लुक आहे ना ते ब्लाऊजवर डिपेंडेड असतं.
तर जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज घेतात ना ते फॅशनेबल शिवा, फॅन्सी शिवा आणि शक्यतो तुम्ही ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवर जास्त भर द्या. आता खूप जास्त ट्रेंड चालू आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊजांचा. जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नसेल आवडत तर साडीमधलंच ब्लाऊज थोडं डिझायनर शिवा आणि बिलकुल पण अवॉइड करा ती म्हणजे 3/4 स्लीव्ज. 3/4 स्लीव्जमध्ये खूप जास्त वय असल्यासारखं दिसतं. शक्यतो तुम्ही एल्बो स्लीव्ज असते ते इथपर्यंत ती स्लीव्ज घ्या किंवा डिझाईनच्या पफी वगैरे असतात स्लीव्ज त्या तुम्ही डिझाईन करू शकतात. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज जर घातले ना त्यामध्ये तुमचं लुक आहे ना खूप जास्त स्मार्ट आणि यंग दिसेल. नेक्स्ट टिप म्हणजे क्रॉप टॉप बद्दल बोलायला गेलं तर क्रॉप टॉप खूप जास्त ट्रेंड चालू आहे तर क्रॉप टॉपचा. जर एखादी साडी खूप जुनी असेल आणि त्याच्यावरचा ब्लाऊज तर एकदम विचित्र जर शिवलेला असेल तर तुम्ही ना क्रॉप टॉप घाला. क्रॉप टॉपवर पण खूप जास्त साड्यांना छान दिसतात आणि आजकाल तर ब्लाऊजापेक्षा क्रॉप टॉपच जास्त चालू आहे आणि खूप सुंदर असं लुक मिळतं. तर तुम्ही क्रॉप टॉप नक्की ट्राय करून बघा, तुम्ही त्याच्यावर नक्कीच यंग आणि स्मार्ट दिसाल. हेवी ज्वेलरी तुम्हाला नेहमी अवॉइड करायची आहे कारण जितकी पण आपण हेवी ज्वेलरी घालतो ते बिलकुल चांगलं नाही दिसत. मग कोणता पण लुक तुमचा असू द्या म्हणजे तुम्ही साडी घातली असू द्या, तुम्ही ड्रेस असू द्या, पण हेवी ज्वेलरी नेहमी टाळा. सिंपल ज्वेलरी घाला. जर तुम्हाला मोठे कानातले आवडत असेल तर मोठे कानातले घाला, नेकलेस घालू नका. इन केस तुम्हाला जर नेकलेस आवडत असेल तर तुम्ही छान आता वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस निघाले आहे, नाजूक असं काहीतरी घाला. त्याच्यामध्ये ना लुक खूप छान दिसतं, यंग दिसतं आणि तुम्ही स्मार्ट पण दिसाल. हेअरस्टाईलमध्ये ना बिलकुल पण तुम्ही आंबोडा बनचा आहे ना घालू नका. त्याच्यामध्ये चेहरा इतका मोठा दिसतो. मग चेहरा मोठा दिसला ना मग असं वय असल्यासारखं वाटतं, यंग नाही वाटत. जर तुम्ही स्वतःच्या हाताने जर हेअरस्टाईल करत असाल ना तर शक्यतो जी तुम्हाला सूट होत असेल, आपल्याला माहितीच असतं की आपल्याला कोणती हेअरस्टाईल सूट होते, तर अशी हेअरस्टाईल करा की जी तुम्हाला सूट झाली पाहिजे. आणि मिडल पार्टेशन जे आहे ते तर बिलकुल पण करू नका. इतकं चप्पू वाटतं, इतकं टाईट वाटतं ना आणि बिलकुल चांगलं दिसत नाही. खूप जास्त मॅच्युअर लुक दिसतं त्याच्यामध्ये. तर शक्यतो जर तुम्हाला आवडत असेल ना तर मोकळे केस सोडा, त्याच्यामध्ये खूप जास्त फ्रेश पण वाटतं, छान पण दिसतं आणि चेहरा पण असा जास्त फिट नाही वाटत आणि यंग असल्यासारखं दिसतं. हे होतं केसांविषयी. आता आपण बोलणार आहोत मेकअप विषयी. हा पण खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे मेकअप. तर खूप जास्त लोक काय करतात, खूप जास्त बाया काय करतात माहिती आहे का, इतकं जास्त ग्लिटर वगैरे आणि ते डार्क डोळ्यांना वगैरे लावतात. ते अजिबात चांगलं दिसत नाही. बिलकुल कलरफुल मेकअप तुम्ही करू नका. जितका सॉफ्ट, जितका नॅचरल मेकअप तुम्ही कराल ना तितकं सुंदर लुक आपलं दिसतं, तितकं युथफुल, तितकं यंग आपण दिसतो. म्हणून शक्यतो कलरफुल मेकअप करणं टाळा. जितका सिंपल सोबर मेकअप तुम्हाला करता येईल तितका करा. तुम्ही नक्कीच त्यामध्ये यंग आणि छान दिसाल. तर अजून बोलायचं म्हणजे ते की पदराच्या बाबतीत तर पहिले ना खूप लेडीज म्हणजे तेव्हा फॅशन होती ती पदर जो आहे ना तो असा स्क्वेअर घ्यायची, असा इथे स्क्वेअर घ्यायची. पण आहे तो स्क्वेअर पदर खूप जास्त आहे ना म्हणजे बिलकुल विचित्र दिसतो, बिलकुल छान दिसत नाही आणि त्याच्यामध्ये जरा वय पण जास्त असल्यासारखं दिसतं आणि नाहीच तो चांगला दिसतो. मला पर्सनली तर बिलकुल आवडत नाही. म्हणून जेवढं होईल ना तेवढा असा सरळ तुम्ही पदर घ्या, त्याच्यामध्ये लुक पण चांगला दिसतं आणि दिसायला पण चांगलं दिसतं. पहिले खूप लेडीज घेत होत्या कारण त्यावेळेस ती फॅशन होती, पण आता ती फॅशन बिलकुल पण नाही आहे आणि ते दिसायला पण बिलकुल विचित्र दिसतं. तुम्ही ना तसा पदर घेणं खरंच अवॉइड करा. तर आहे ना अशा होत्या ह्या टिप. आय होप तुम्हाला आवडल्या असेल. खूप सिंपल टिप आहे ज्या आपण फॉलो केल्या ना आपलं लुक नक्कीच यंग आणि युथफुल दिसतो. छोट्या छोट्या मिस्टेक आपली लुक पण चेंज करतात, आपली लाईफ पण चेंज करतात. तर जितका प्रयत्न होईल तितका आपण हा करतच असतो की आपण किती छान दिसू, कसं यंग दिसू. सो आय होप तुम्हाला ह्या टिप नक्की कामी येईल. तुम्ही नक्की ट्राय करून बघाल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.